कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, धनुने जेवण घरी खाऊन बघितलं होतं तर मग तिला काहीच कसं झालं नाही, पण भाग्य मात्र आजारी पडली। म्हणजे शाळेतच नक्कीच कोणीतरी काहीतरी मिसळलं असावं, पण हे कोण करू शकतं? डॅडीनी तर केलं नसेल ना? का सूर्या म्हणतो तसं चुकून काहीतरी घडलं असेल, पण हे नक्की कसं कळणार मला? सीसीटीव्ही, हा, त्या दिवशी काय झालं हे मला सीसीटीव्ही मधून नक्की कळू शकतं। उद्या शाळेत जाते। कोणतरी येते। तिकडे बघ की, तो कोपरा बघ की जरा, ती वेळा परत परत सांगायला लागतं काय माहिती। बायको स्वतःच्याच घरात असं चोर पावलांनी का फिरती ग तू? जेवणासाठी बोलवायला आले होते। ए शोभा, बाई साहेब आल्यात ना, आता तुझं काय काम येतं? चल जा बाहेर। चला जेवायला। जेवण नको, मला प्रेमाची भूक लागली। डॅडींनी तुम्हाला खाली बोलवलं, त्यांना खूप भूक लागली। चला लवकर खाली। अगं सगळ्या मूडची वाट लावून टाक। स्वतःच्या घरात काय काम करायची चोरी झाली बाबा। एवढ्या दिवसांनी आज शोभा मस्त तावडीत सापडली होती, पण हिला मध्ये काल मारायचं होतच। ही अशीच आहे ना, गुपचूप येत राहिली ना, वाट लागणार आहे आमची। काय हिच्या पैंजणाचा आवाज कसा नाही आला मला? हिच्या पैंजणाचा बंदोबस्त केलाच पाहिजे, हेच माझ्यासाठी फायद्याचं ठर। शाळेत हे सगळं रामायण आत्ताच घडायचं होतं का? हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे ना 2 दिवस व्हायला गेले। आता एवढं महत्वाचं प्रोजेक्ट एका दिवसात कसं सबमिट करणार आहे मी? प्रोजेक्ट सादर करताना पालक सोबत असणं कंपल्सरी केले। आधी अक्का यायचे, आता कोण येणार माझ्यासोबत? बहिणीला विचारू का? पण ती येऊन तरी काय करेल? माझं प्रोजेक्टच पूर्ण नाही झालंय। भागू, काय झालं? कसलं टेन्शन आहे तुला? अगं मला उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचंय। आता कळालं का मला कसलं टेन्शन आलंय? तुझी दांडी मारू का? काही गरज नाही, मी आहे ना, मी तुझा प्रोजेक्ट पूर्ण करून दे। बघू। आणि ते काय करायचंय? आणि हा, उद्या मी आणि सूर्या तुझ्यासोबत शाळेत येतोय। खरंच? पण दादा येऊन काय करणार? त्याला बोलायला नाही जमणार। म्हणून काय झालं? पालक म्हणून त्यालाही कळायला पाहिजे ना की भागू शाळेत काय काय करते, ते तिची किती ग्रोथ आहे, आणि काहीतरी वेगळं बघून त्यालाही बरं वाटेल। नवा अनुभव घेऊन तोही खुश होईल बघ। आणि तुम्हा दोघांना बघून मी। चल, आता आपण प्रोजेक्ट पूर्ण करूयात। हा। भागूच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मला शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघता येतील। वा 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 वा, बटाट्याची भाजी आमची लय लाडकी भाजी आहे बरं का सुनबाई।
पण मिरच्या काढल्यात ना, मागच्या वेळेसारखं नको व्हायला. म्हणजे तुम्हाला त्रास नको बुवा. पण कसं आहे सुनबाई, या घरात शिस्त म्हणजे शिस्त. त्या बाबतीत आमचे चिरंजीव एकदम आमच्यावर गेले. आम्हाला लय अभिमान वाटतो त्यांचा, आणि आमच्या शिस्तीचा वारसा ते पुढे चालवत आहेत बा. या चिरंजीव या. अय बायको, पैंजण पायात घालायचे असतात ना ग? कपाटात काय करतात होय? आणि कुणाला विचारून काढलेस पायात? ते पायाला टोचत होते म्हणून काढले. टोचत होते मग सहन करायला शिकायचं ना. निंबाळकरांची सुनी ही अशी बोडक्या पायाने घरात फिरणार चांगलं दिसतं का? आज पैंजण काढलेस, उद्या मंगळसूत्र टोचतंय म्हणून ते काढून बाहेर फिरशील. शत्रू, काय अभद्र बोलतोयस, कळतंय का? बरोबर बोलतात की चिरंजीव. दागिन्याशिवायच्या बाईला बाई कसं मानायचं? हा सुनबाई, या माहेरच्या सवयी सोडा, सासरच्या सवयी जोडा. आणि जरास दुखलं खुपलं सण करत जा. नाही तर काय, दागिन्यामुळे झालेली जखम आहे ना अभिमानाने मिरवायची असते. सहनशक्ती हा बाईचा सगळ्यात मोठा दागिना आहे. तुमच्या सासवांकडे शिका. एवढ्या दागिन्यानं वाकलेल्या असतात, पण तोंडातून होऊ नये का चू नये. दागिने म्हणजे सासरच्या श्रीमंतीचं वज समजा. हा घाला, पैंजण घाला. दर घाल पायात. ही माझी पोळी आणि हा माझा भात. आता भाजी काय तुमच्या संगत खाऊ का? हा सांगावं लागतं का? आत्ता कस बायको शुभती का नाही माझी? होय, तुम्ही वाढलं होय. आता आमची छुमछुम काय करणार? अय छुमछुम, वाढ काहीतरी. चल वाडा वाडा वाडा. तुळज, पैंजण किती नाजूक आहे ग तुझं. तुला शोभून दिसत ते. आता लक्ष गेलं का तुझं? हं? अगं मी कवाच बघितलं होतं. फक्त मनातलं शब्द आत्ता ओठांवर आला. अच्छा, आज काही खास आहे का? तुळज, तू माझ्या सोबत असलीस ना, माझ्यासाठी रोजचा दिवस खासच असतो. मग तो कसा खास असतो ते सांग ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.